अशरफ शेख। आज मीरा भाईंदर शहर में मनसे की तरफ से एक आंदोलन किया गया है। क्या पूरा विषय है हम जानते हैं मनसे से। सचिन सर, क्या पूरा मामला है और किस तरह का ये आंदोलन है? ही जी शहरामध्ये वारंवार झाडे तोड करण्याची जी नोटीस देत आहे विकासाच्या नावावर, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जी परवा आमची सभा झाली गुढीपाडव्याची, त्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं की झाडे तोड करू नका, जी झाडे जी आहेत ती झाडे वाचवायची कशी, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी प्रयत्न करायचे। आज आमच्या इथे विकासाच्या नावावर खूप झाडे तोड होत आहे। झाडे तोड करण्याची जी नोटीस काढत आहेत ते कुठल्याही प्रकारे कुठल्याही महापालिकेच्या वेबसाईटवर, फेसबुक पेज, इंस्टा पेज किंवा व्हॉट्सअपद्वारे प्रसारित केली जात नाही। त्याला एक आमचा विरोध होता की तुम्ही झाडे तोडची नोटीस पाठवता आणि ती कुठेही प्रसारित करत नाही। तर ते आयुक्तांशी चर्चा झालेली आहे आणि ज्या ठिकाणी झाडे तोड होते, ज्या कामासाठी होते, कशासाठी होते, किती झाड होते, त्याचं एक होल्डिंग लावावं लागतं नियमाप्रमाणे। ते कुठेही लावली जात नाही आणि ज्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्या गोष्टीवर एक ऑब्जेक्शन घ्यायचं असतं नोटीसवर की झाडे तोड या 8 दिवसात तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ते शेवटच्या दिवशी प्रसारित केली जाते जाणून बुजून। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आगळावेगळा प्रयोग केलेला आहे। आज तुम्ही पाहत असाल कारशेडसाठी 1990 झाडं तोडत आहेत। 230 आरक्षणमध्ये बिल्डरच्या 9 मीटर रस्त्यासाठी आरक्षणातून रस्ता देत आहेत, त्याच्यासाठी 21 झाडं तोडत आहेत। आरक्षण नंबर 95 तरण तलाव याच्यासाठी 20 झाडं तोडतात। म्हणजे किती झाडे तोड करणार? ज्या ठिकाणी तुम्ही झाडे लावतात ती झाडं लावल्यानंतर ती तोडायची पुन्हा तुम्हीच आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगतात की एका झाडाला 10 झाडं लावतोय। अरे पण ती 10 झाडं जगतच नाही आहेत, तुम्ही तिथे पाणीच करत नाही, या मनसेचा आरोप आहे। तर आम्ही एकदम या विषयावर खूप गंभीर आहे। सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला या विषयावर आवाज उचलायला सांगितला होता आणि आम्ही तो नेहमी उचलणार। उद्याही झाडे तोड करायचा कुणीही प्रयत्न केला महापालिकेने तो आम्ही ती होऊन देणार नाही, ही मनसेची अट है। अभी आप तकरीबन आधा घंटा आयुक्त से मुलाकात किया, क्या चर्चा हुई इसमें? आयुक्त ने आपको क्या समाधान निकाला उसके अंदर और क्या कहा? आयुक्तांनी आमचे विषय एवढे होते, कारण की आज तुम्ही पाहिलं असेल की काटकर साहेब ट्रेनिंगला गेले आणि तिथूनच ते बदली झाले। त्यानंतर पवार आले, पवार ते इथे कधी बसलेच नाही, ते वसई विरारलाच बसून काम चालू होतं त्यांचं, पण असं काय प्रोग्रेस झाली नाही। आता तुम्ही पाहिलं असेल एक झाडांचा विषय होता आमचा, जे नाविन्यता कक्ष आहे, शिक्षण विभागात एक कक्ष चालू केलेला आहे। असे गंभीर प्रश्न आहेत, अरेस्ट स्टॉलचे विषय असतील, अनधिकृत शाळा असतील किंवा कामगारांचे प्रश्न असतील, एवढे सगळे आमचे प्रश्न होते। तर आयुक्तांना आम्ही सांगितलं की जर आम्हाला तुम्ही अधिकाऱ्यांसोबत बैठक दिली, तुम्ही बसलात, तर आम्ही 1 to 1 सगळ्या विषयावर चर्चा करू आणि त्याचं आम्हाला सगळ्या गोष्टीचं माहितीही होईल। तर आयुक्त साहेबांना म्हटलं की तुमचा आज भेटीचा दिवस आहे, सकाळपासून आम्ही जर विषय आत्तापासून चालू केले तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आमचे विषय संपणार नाहीत, कारण की एवढ्या समस्या महानगरपालिकेच्या आहेत की उलटी अधिकाऱ्यांनी कामं करून ठेवलेले आहेत। तर त्यांनी आम्हाला एक सोमवारी वेळ दिलेली आहे, सोमवारी आम्ही 4च्या आसपास आम्ही बसू, आमच्या शहरातले जे विषय आहेत, नागरिकांचे विषय आहेत आणि जे कामगारांचे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं सोडून घेऊ। ये ऑक्सीजन मास्क और जो आपने सिलेंडर लेके आए साथ में, क्या संदेश था ये ऑक्सीजन मास्क? संदेश हाच आहे की जर आपण आज झाडेतोड केली, सर्व नष्ट करायचा प्रयत्न केला, तर उद्या आपल्याला एक सिलेंडर आणि ऑक्सिजन घेऊन फिरावं लागेल। हाच माझा एक संदेश होता की तुम्ही झाडेतोड करू नका, झाडे वाचवा। प्रत्येक नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आव्हान आहे की तुम्ही जिथे जिथे झाडेतोड होईल तिथे तुम्ही ती झाडे वाचवण्याचं काम करा, कारण की आज तुम्ही पाहत असाल गरमी, आज किती वाजले तरी गरमीची लहर आहे की आम्ही घाम पुसतोय। उद्या हीच गोष्ट होणार आहे, बाष्पीकरण होणार नाही, पाऊस पडणार नाही, लोक खूप वाईट अवस्थेत असतील। हाच आम्ही एक संदेश देत आहे। मीरा भाईंदर महानगर पालिका अभी कुछ दिन बाद में एक कार्यक्रम करने वाली है, माझी वसुंधरा, इसमें पेड़ों को 5.0। तो क्या कहना चाहेंगे इस बारे में? हे महानगरपालिकेचं ढोंग आहे हो, कुठेतरी CRC फंडातनं पैसे काढायचे, कुठेतरी गुंतवायचे, काहीतरी डान्स करायचे महिलांसाठी। अरे ज्याच्यासाठी वसुंधरा तुम्ही निर्माण केली ती झाडाची निगाच राखू शकत नाही, तर कुठली माझी वसुंधरा वगैरे काही नाही। हे फक्त महानगरपालिकेला एक चमकायचं ठिकाण आहे, ते चमकवतात, अभिनेत्याला पैसे देतात, त्याला ब्रँड ॲम्बॅसिडर बनवतात। अहो तुम्ही झाडं वाचवा, झाडे लावा, कोणालाही ब्रँड ॲम्बॅसिडर बनवायची गरज नाही आणि एवढे पैसे करायची गरज नाही। आज आम्ही टॅक्स रूपातनं पैसे देतोय आणि एक तर पगारावर उडवताय, नाविन्यता कक्ष चालू करताय, आता नवीन माझी वसुंधरा चालू करताय पुन्हा। हे सगळं ढोंग आहे, महापालिकेला पैसे खायचे।